वर्षानुवर्ष प्रतीक्षा केलेलं रेल्वेचं स्वप्न अखेर अधुरच राहिलं। एक रेल्वे मार्ग जो बदलू शकला असता हजारो लोकांचं भविष्य। उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा ठरणारा हा रेल्वे प्रकल्प म्हणजेच नाशिक नगर रेल्वे प्रकल्प। हा बंद करण्यामागचं खरं कारण काय? नमस्कार मंडळी, मी प्राप्ती आणि आपण पाहत आहात टाइम्स ऑफ महाराष्ट्र। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो विषय थेट नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांशी संबंधित आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केला आणि या एका निर्णयाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठा धक्का बसला आहे। नेमका काय होता बरं हा प्रकल्प? तर मंडळी, हा रेल्वे मार्ग होता नाशिक सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण आणि त्यानंतर पुणे स्टेशन। हा सरळ मार्ग इतका महत्त्वाचा का होता? तर आज नाशिकहून पुण्याला रस्त्याने जायला 4.5 ते 5 तास लागतात, मात्र हा त्रास रोज लाखो प्रवाशांना सहन करावा लागतोय। पण जर हा सरळ रेल्वे मार्ग झाला असता ना, तर हेच अंतर अवघ्या 1.5 तासात पार करता आले असते। म्हणजे 3 तासांपेक्षा जास्त वेळ वाचला असता। लाखो प्रवाशांचा वेळ, पैसा, ऊर्जा तिन्ही वाचली असती। मंत्र्यांच्या निर्णयावर टीका का होते? सरकारने धोरण ठरविताना आर्थिक नफा तोटा हा एकमेव निकष लावू नये। जनतेचे हित आणि भावी पिढ्यांचा विकास हाच खरा हेतू असायला हवा होता। मात्र केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार यांनी हा प्रकल्प रद्द करताना केवळ आर्थिक नफा तोट्याची गणितं मांडली। जनतेच्या भावना, गरजा यांचा विचारच केला गेला नाही, असा आरोप आता सर्वत्र होताना दिसतोय। एकदा अधिकारी जेव्हा मंत्री होतो तेव्हा त्याने जनतेचा प्रतिनिधी म्हणून विचार करायला हवा, मात्र केवळ फाईल्स आणि आकडेवारीतून निर्णय घेतल्यास जनतेचे नुकसानच होते आणि नेमकं हेच इथं घडलंय। पुढचा मुद्दा असा की इंडिया बुल्स आणि अर्धवट काम। मंडळी, एक महत्वाची बाब म्हणजे नाशिक शिर्डी रेल्वे मार्ग इंडिया बुल्स कंपनीने आधीच तब्बल 50% काम पूर्ण केलं आहे। आता विचार करा, 50% काम आधीच पूर्ण झालेलं असताना जर हे काम पुढे नेलं तर हा संपूर्ण रेल्वे मार्ग तुलनेने निश्चितच खूप कमी खर्चात पूर्ण होऊ शकतो। शिवाय मुंबई ते शिर्डी हे अंतर आणखी 50 मिनिटांनी कमी होऊ शकतं। हे किती मोठं फायद्याचं आहे, तरीही या संधीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। हे खरोखरच दुर्दैवी आहे। मंडळी, हा विषय नवीन नाही। सन 2011-12 पासून अहिल्यानगर ते पुणे ही रेल्वे दौंड मार्गे न होता सरळ मार्गे व्हावी, ही मागणी सातत्यानं होत आहे। अनेक संघटनांनी जन आंदोलनं उभारली, निवेदनं दिली, मात्र दशकानंतरही हा प्रश्न जैसे ते आहे। आता विचार करा, जर हा प्रकल्प 20 वर्षांपूर्वी झाला असता तर यावेळी भूसंपादन खूप जास्त स्वस्त असते, प्रकल्पाची किंमतही कमी लागली असती आणि जनतेचाच पैसा वाचला असता। मात्र विलंब जितका जास्त, खर्च तितकाच जास्त। हा साधा हिशोब रेल्वे मंत्रालयाला का कळला नाही? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना अस्वस्थ करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अर्थसंकल्पात तज्ञ समिती स्थापन करून हा रेल्वे मार्ग वाचवण्याचा शब्द दिला होता। शिवाय वंदे भारत ट्रेनने शिर्डीला आले असताना त्यांनी स्वतः नाशिक शिर्डी रेल्वे मार्गाची गरज मान्य केली होती। नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गाबाबतही सकारात्मक चर्चा झाली होती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयावर तातडीने हस्तक्षेप करणे आता काळाची गरज बनली आहे। मंडळी, नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग हा केवळ रेल्वेचा प्रश्न नाही, तर तो लाखो नागरिकांचा जगण्याचा, विकासाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे। केंद्र सरकारने जनतेच्या भावनांचा आदर करत हा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा, अशी मागणी अपेक्षित आहे। आम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राचे नागरिक म्हणून सरकारला एवढंच सांगू इच्छितो की हा प्रकल्प बंद न करता पुन्हा एकदा सुरू करून पूर्णत्वास न्यावा व महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मुकुटात अजून एक मानाचा तुरा खोचावा, हीच विनंती। हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हा विषय कसा वाटला, यावर तुमचं मत काय, हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विषय जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचवा। तोपर्यंत जय हिंद।